टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकातील असा अविभाज्य भाग आहे की त्याशिवाय भाजीला चव आणि आमटीला दाटपणा येत नाही. टोमॅटो केवळ चविष्ट नसून ते आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लायकोपीनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. मात्र अति तिथे माती या म्हणीप्रमाणे टोमॅटो खाताना आपण कळत नकळत अशा काही चुका करतो ज्याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. टोमॅटो खाताना नेमकी कोणती चूक टाळली पाहिजे यावर सविस्तर चर्चा खालीलप्रमाणे आहे. 1. टोमॅटोच्या बियांचे अतिसेवन टाळा. सर्वात महत्त्वाची चूक. टोमॅटो खाताना आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे त्याच्या बिया काढून न टाकणे. अनेक लोकांना किडनी स्टोन होण्याची प्रवृत्ती असते. टोमॅटोच्या बियांमध्ये ऑक्सलेट नावाचे घटक असतात. परिणाम, जेव्हा हे ऑक्सलेट शरीरातील कॅल्शियमशी संयोग पावतात तेव्हा त्याचे रूपांतर कॅल्शियम ऑक्सलेटमध्ये होते, जे किडनी स्टोनचे मुख्य कारण आहे. सल्ला: जर तुम्हाला किडनीशी संबंधित काही त्रास असेल किंवा स्टोन होऊन गेला असेल तर टोमॅटो खाताना आतील बिया काढूनच त्याचा वापर करा. 2. रिकाम्या पोटी टोमॅटो खाणे. सकाळी उठल्या उठल्या किंवा खूप वेळ उपाशी राहिल्यावर कच्चा टोमॅटो खाणे ही दुसरी मोठी चूक आहे. टोमॅटोमध्ये टॅनिक ॲसिड असते. परिणाम, रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने पोटातील ॲसिडिटी वाढते. यामुळे गॅस्ट्रिक अल्सर किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. सल्ला: टोमॅटो नेहमी जेवणासोबत किंवा सॅलड म्हणून खावा, पण पूर्णपणे रिकाम्या पोटी तो खाणे टाळावे. 3. अति प्रमाणात सेवन. टोमॅटो चांगला आहे म्हणून तो किलोने खाणे चुकीचे. टोमॅटोमध्ये मॅलिक ॲसिड आणि सायट्रिक ॲसिड असते. परिणाम, जास्त टोमॅटो खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते. यामुळे जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच टोमॅटोमध्ये हिस्टामाइन नावाचे संयुग असते, ज्यामुळे काहींना त्वचेवर रॅशेस किंवा ॲलर्जी येऊ शकते. सल्ला: दिवसातून 1 ते 2 मध्यम आकाराचे टोमॅटो खाणे आरोग्यासाठी पुरेसे. 4. सांधेदुखी असल्यास सावधगिरी. ज्यांना सांधेदुखी किंवा संधिवात आहे त्यांनी टोमॅटो खाताना विशेष काळजी घ्यावी. टोमॅटो हा नाईटशेड कुटुंबातील वनस्पती आहे. परिणाम, यात सोलेनाइन नावाचे अल्कलॉइड असते. काही अभ्यासानुसार हे घटक सांध्यांमधील सूज आणि वेदना वाढवू शकतात. सल्ला: जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास टोमॅटो खाल्ल्यावर वाढत असेल तर त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. 5. पिकलेले विरुद्ध कच्चे टोमॅटो. अनेकदा आपण बाजारातून हिरवट किंवा न पिकलेले टोमॅटो आणतो आणि ते तसेच खातो. परिणाम, न पिकलेल्या टोमॅटोमध्ये सोलेनाइनचे प्रमाण जास्त असते, जे पोटासाठी विषारी ठरू शकते. तसेच ते पचायला जड असतात. सल्ला: नेहमी चांगले लाल बुंद आणि नैसर्गिकरित्या पिकलेले टोमॅटो निवडा. ते चवीलाही चांगले असतात आणि त्यातील लायकोपीन शरीराला सहज मिळते. 6. टोमॅटो केचप आणि सॉसचा अतिवापर. टोमॅटो खाण्याची ही सर्वात वाईट पद्धत आहे. बाजारात मिळणाऱ्या केचपमध्ये टोमॅटो कमी आणि साखर, मीठ व प्रिझर्वेटिव्ज जास्त असतात. परिणाम, यामुळे वजन वाढणे, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. सल्ला: केचपऐवजी घरी बनवलेली टोमॅटोची चटणी किंवा सूप वापरणे केव्हाही उत्तम. टोमॅटो खाण्याची योग्य पद्धत काय? टोमॅटोमधील पोषक तत्वे, विशेषतः लायकोपीन, शरीरात शोषली जाण्यासाठी तो थोडा शिजवून किंवा तेलात तुपात परतून खाणे जास्त फायदेशीर ठरते. कच्च्या टोमॅटोपेक्षा शिजवलेल्या टोमॅटोमधून शरीराला जास्त अँटीऑक्सिडंट्स मिळतात. थोडक्यात सांगायचे तर किडनी स्टोनचा त्रास असल्यास बिया टाळा.
प्रमाण मर्यादित ठेवा. ॲसिडिटी असल्यास रात्रीच्या वेळी कच्चे टोमॅटो खाणे टाळा. नेहमी धुवून आणि स्वच्छ करूनच वापरा. टोमॅटो हा आरोग्याचा मित्र आहे. फक्त तो खाताना वरील छोट्या छोट्या चुका टाळल्या तर त्याचे पूर्ण फायदे तुम्हाला मिळतील. तुम्हाला टोमॅटोच्या बिया काढून वापरण्यासाठी काही खास रेसिपीज किंवा सूपच्या पद्धती जाणून घ्यायला आवडतील का?